माझ्या मनात जी भीती होती ना, शेवटी तीच खरी ठरली. गार्गी पुरुदंडांपर्यंत पोहोचले आणि आता त्यांचा इतिहास तिला कळला हे खूप धोकादायक आहे. मावशी, हे पुरुदंड खरंच इतके धोकादायक आहेत? हो, ती माणसं खूप धोकादायक आहे. त्या नावाची भीती तुला नाही कळणार, पण मला दिसतंय गार्गीला थांबवायला हवं, नाहीतर सगळ्यांना खूप भोगावं लागेल. मी थांबवीन तिला. कदाचित आमच्यात भांडणही होतील, पण मी नाही जाऊ देणार. तुला वाटतं ती तुझं ऐकते? मावशी, ऐकावं लागेल तिला. आणि तुम्ही पण पुन्हा एकदा सांगा तिला. माझं जर ऐकलं असतं ना, तर मृत्युंजय बंगल्याचं नाव या घरात निघालंच नसतं. मावशी, माझं तर हे सगळं डोक्यावरून चाललंय. आता काय करावं ना काहीच कळत नाहीये. माझ्या मनात आता वेगळीच भीती निर्माण झाली. कसली? ज्या लोकांनी चुकूनही पुरुदंडांची नातं जोडलंय ना, त्या लोकांना खूप भोगावं लागलंय. आता सुद्धा आपण गार्गीसाठी जे जे करतोय, त्यासाठी तुला आणि मला सुद्धा धोका आहे. म्हणजे कदाचित मरण नाही येणार आपल्याला, पण मरणापेक्षाही काहीतरी भयानक भोगावं लागेल. मग तू मला सांग, तरीही तू मला मदत करायला तयार आहेस का? गार्गीसाठी मी काहीही करीन. माझा कोण वाजवत असेल आता? मावशी, मावशी, मावशी. मी एका हॉस्पिटलमध्ये कामाला होते. बरेच पेशंट्स आहेत. काहींची छान ओळख व्हायची, काहींची तोंड देखील. हॉस्पिटल फार मोठं नव्हतं, त्यामुळे बडी असं आम्ही क्वचितच येतो. पण पुरुदंड आले की सगळे, अगदी डॉक्टर सुद्धा तणावाखाली दिसायचे. पण का? ते मला माहित नाही, पण सगळे दडपणाखाली असायचे हे नक्की. म्हणजे तुम्ही पाहिलंय त्यांना? बरीच वर्ष होऊन गेली त्या गोष्टी. नाही, मग सगळेच जर टेन्शन मध्ये असायचे तर मग त्यांच्याशी कोणी बोलायचा प्रयत्न नाही केला? ज्या माणसांना हॉस्पिटलचे मालक असलेले डॉक्टर घाबरायचे, त्या माणसांसमोर कोणी का बोलेल? आणि असंही आता त्यापैकी कोणीही अस्तित्वात नाही. मावशी, तुम्हाला अजून काय माहिती आहे? नाही म्हणजे त्या घराबद्दल काही? त्या घरात एक बाई राहायची, सुईण होती ती. त्या बाईला काहीतरी माहित असेल ना? ती बाई जिवंत आहे? हो. मावशी, आपल्याला त्या बाईकडून खूप इन्फॉर्मेशन मिळू शकते. मिळू शकते. आपण त्या बाईला भेटायला हवं. जाऊया.
मी गार्गीला हाक मारतो. नाही, नको. पण आपण गार्गीला या सगळ्यापासून लांब ठेवूया. आपण जाऊया दोघंच. ठीक आहे. आज कसला येतोय? मावशी, काय झालं? तो बल्ब अचानक फ्लिकर होत होता मावशी. हा, आणि इकडून इकडून धूर सुद्धा आला. दरवाजा कोणीतरी नॉक केला. मला वाटलं तू आहे म्हणून मी 2-3दा हाकही मारली तुला. आपण कसं शक्य आहे? आम्ही बाहेरच होतो, आम्हाला काहीच ऐकायला आलं नाही. काय होतंय काय सगळं मला काही कळत नाहीये. मी तू शांत हो, शांत हो आधी, शांत होतो. तुला काही होणार नाही. मावशी, तू बाहेर जा, मी बघते. तू बाहेर जा आणि बस. जा. मी या घरात असून सुद्धा असं काही घडलं आणि ते मला जाणवलं कसं नाही? नाही, हे खूप भयान आहे. त्या बंगल्याची शक्ती दिवसेंदिवस वाढत चालली. मावशी, हे काय बल्ब खराब झालाय का? अरे हो, माझं लक्षच नव्हतं. कशी आहे आता तब्येत? बघ ना रे कशी करते. धापा लागून जीव जाईल असं काहीतरी करत होते. हिला कसं बाहेर काढायचं अवनीतून? मावशी, सावरायला वेळ लागेलच ना तिला. मला हिची अवस्था बघवत नाहीये रे. दिवसेंदिवस हे सगळं वाढतच चाललंय. तू विश्वास ठेव, लवकर बरी होईल ती. काळजी वाटते रे मला तिची. मला कळतंय, यू डोंट वरी. मावशी, दादाला यातलं काही बोलू नकोस. काय त्याचं नुकतंच काम सुरू झालंय, बस अजून त्याला टेन्शन नको. हो, मी नाही सांगणार. आराम करू दे तिला, मी आहे खाली. क्षितिज, तुला त्या गुरुजींकडे सांगितलं होतं चौकशी करायला पूजेसाठी? बोलतो मी आज. अरे क्षितिज, लवकर बोलून घे रे. पूजा झाली पाहिजे, म्हणजे ना घरातलं सगळं व्यवस्थित होईल. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. त्यांना शक्य असेल तर आजच बोलवून घे. बघणार आहे काय झालं. घरी आली होती तेव्हा ही मुलगी कशी होती, मनमिळाऊ होती, सगळ्यांना जीव लावत होती. आणि आता मलाही स्वतःच्या सख्या लहान भावाप्रमाणे ट्रीट केलं तिने. क्षितिज, अरे हिला ताप आलाय.
अंग गरम आहे बघ हिचं. खूप अंग गरम आहे रे. मावशी मी ताबडतोब डॉक्टरांशी बोलून घेतो. हो आणि वैजूला पण पाठव रे लवकर हो वर. पाठव. अगं बाई खूपच ताप आहे. मला कळत नाही इन्स्पेक्टर कदम किंवा खंडागळे यांच्यापैकी कोणीच मला त्या बाईबद्दल कसं सांगितलं नाही. गार्गी, तू एक गोष्ट समजून घे. ती बाई सुईण होती म्हणजे तिचं रोज त्या घरात जाणं नसणार ना. ती क्वचितच त्या घरात जात असेल म्हणून त्या दोघांना माहित नसेल. पण मग तुझी ओळख होती का तिच्याशी? हो, पण तोंड देखील. म्हणजे आता जर समजा मी तिच्याकडे गेले तर ती मला ओळखेलच असं नाहीये. बरं, ते आपण नंतर बघूया. गार्गी, माझं एक ऐकशील? बोल ना. त्या बाईला मी आणि मावशी जाऊन भेटून येऊ. तू नको येऊस. का? मी का नको येऊ? म्हणजे अगं म्हणजे ती तिथे राहते का नाही हे आधी बघायला लागेल ना. खात्री नाही आमची. आणि मी बोलेन ना तिच्याशी. अगं असं कसं? मी पण येते ना. तुझा विश्वास नाही माझ्यावर? मावशी, हा विश्वासाचा प्रश्न नाहीच आहे. आपल्या हाती खूप महत्वाचा क्लू लागलाय आता आणि आपण जाऊन बघूया ना. येते मी पण सोबत. गार्गी, ऐक ना प्लीज. अरे पण हॅलो. हा बाबा बोला. हो घरीच होता मी. काय? हो बरं बरं ठीक आहे. काय झालं? काय म्हणाले भाऊजी? आईची तब्येत खूप बिघडली आहे. तिला ऍडमिट करावं लागलंय. आई लयच ताप आहे का? हो ग ताप उतरतच नाही अजिबात. मावशी हं? वहिनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल कारण डॉक्टर इमर्जन्सी केससाठी बाहेर गेलं. अरे देवा हिचा ताप तर केवढा वाढलाय. तू काळजी करू नको, मी लगेच गाडी काढू. हं. हा मग झालं. एक काम कर, तू परत तिच्या डोक्यावर पट्टी ठेव. मी आलेच. हा खीर मीच खाल्ली. काय ग? काय झालं? वैजू काय झालं? अगं हे भांड कसं पडलं बघ. पाणी पडलंय त्याच्यात. जा दुसरं घेऊन ये. तुम्ही जाऊ नका. बसा इथे बसा. अवनी अवनी किती वेळा सांगितलं जाऊ नको तू. मी मला कंटाळा आलाय. अवनी ये. अवनी
गाडी आणली दारात? नाही, गाडी चालू होत नाही. अरे देवा, आता आता काय मलाही कळत नाही गाडीला काय झालंय. हो, दुसरी काही व्यवस्था नाही होऊ शकत? नाही, मी ॲम्ब्युलन्सला फोन केला होता, पण त्यांनाही इथे पोचायला वेळ लागू शकतो. दादा, इथं आजूबाजूला कोणी दुसरे डॉक्टर नाही, आजूबाजूला काहीच नाहीये वैजू. दादा, साक्षीताईंचा ताव वाढतच चाललाय. त्यांना लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. करा ना काहीतरी. अगं हो, मी पण तोच विचार करतोय. पाऊस एवढा चालू आहे बाहेर. तू एक काम कर, तू आणि मावशी वहिनीजवळ थांबा, मी बघतो काही टॅक्सी किंवा रिक्षा मिळतेय का. जा. बर. गार्गी, स्वातीला ऍडमिट केलंय. तुला तिथे जाणं महत्वाचं आहे. निघ तू. हो गार्गी, तुझ्या आईला तुझी जास्त गरज आहे. त्या बाईला आम्ही दोघं भेटून येतो. तू तू प्लीज निघ. गार्गी, विचार कसला करते? निघ. हो, मी निघते. बैजू, आला का ग क्षितिज? नाही ना अजून. आणि हिचा ताप पण वाढत चाललाय ग. अहो, एवढ्या पावसा पाण्याची त्यांना रिक्षा तरी कशी मिळेल? वैजू, तुला चांगलं बोलता येत नसेल ना, तर तू बोलू नकोस हा. कारण वास्तुदेवता कायम तथाच तू म्हणत असते. आई, मला लय भीती वाटते हो. आता मला सुद्धा खूप भीती वाटायला लागली ग. क्षितिज अजून रिक्षा घेऊन आला नाही ना, तर हिची तब्येत पण अजून बिघडणार आहे. ताप पण उतरत नाहीये तिचा. अहो, काय करायचं आपण? हे बघ, तू एक काम कर, तू हिला घेऊन जाण्याच्या तयारीला लाग. मी आले. हो, तुम्ही कुठे जाताय? अगं, मी आले. क्षितिजला अजून रिक्षा मिळालेली दिसत नाही आणि पावसाचा जोर पण वाढत चाललाय. त्यात साक्षीची तब्येत अजून खालावली. परमेश्वरा, सांभाळून घे रे, सांभाळून घे.
मावशी पावसामुळे एकही रिक्षावाला तयार होत नव्हता, मुश्किलीने एक मिळालाय. चल लवकर, मी वहिनीला घेऊन येतो. चल.